नवी मुंबईत एपीएमसी कचरा कंत्राटदार राजाराम ठोके यांच्यावर गोळीबार। नवी मुंबईतील सानपाडा येथे राजाराम ठोके या एपीएमसी मार्केटमधील कचरा कंत्राटदारावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ठेकेदारीच्या कारणावरून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 6 ते 7 राऊंड फायरिंग करण्यात आले। यात राजाराम ठोके गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। दरम्यान 2 आरोपी गोळीबार करून बाईकवरून पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे। ठेकेदारीतून निर्माण झालेल्या वादातून हा गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले। साधारणतः 9:30च्या सुमारासचा इन्सिडेंट आहे। एक व्यक्ती आहे जखमी टोके म्हणून, ते ज्या ठिकाणी सकाळी चहा घेत होते अचानकपणे जेव्हा गाडीत बसले होते, 2 इसम बाईकवरती आले आणि साधारणतः 4 ते 5 राऊंड फायर झालेले आम्हाला सध्या प्रथम दर्शनी दिसतंय। काही खाली केस त्या बुलेट्सचे जे आहेत ते आपण मिळालेले आहे। जखमी हॉस्पिटलला ऍडमिट आहे आणि सध्या स्टेबल आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। आता याची बॅकग्राऊंड काय, पार्श्वभूमी काय याचा तपास आमचा सुरू आहे। जखमी व्यक्ती काय व्यवसाय करत होता, त्याचा स्वतःचा काय बॅकग्राऊंड आहे याचा पण तपास चालू आहे आणि सगळ्या पद्धतीने आमच्या टीम्स क्राईम ब्रांचची आणि पोलीस स्टेशन, लोकल पोलीस स्टेशन आणि झोन 1च्या टीम्स या कंबाईन प्रमाणे काम करतायत आरोपींच्या मागे। ही सध्या चर्चा आहे, म्हणजे ह्या चर्चा विविध प्रकारच्या चर्चा आहेत, पण निश्चित कंक्लुजन पर्यंत पोलीस अजून कुठल्याही पद्धतीने आलेलं नाहीये। जेव्हा जखमी स्वतः बोलण्याच्या मनस्थितीमध्ये असेल त्यावेळेस आणि काही इतर त्या बाकीचे आमचे अँगल्स आहेत जेव्हा स्पष्ट होतील त्यावेळेस नक्की आम्ही नक्की सांगू शकतो।